आपल्यासोबत राष्ट्रीय प्रवक्ते शायना एनसी आहेत. काय म्हणणार शरद पवारने जी टिप्पणी केली आहे आता महाराष्ट्राच्या इलेक्शनवर? बघा, शरद पवारजी एक दिग्गज नेता आहे आणि त्यांच्याबद्दल मी टिप्पणी नाही करणार, परंतु मला नक्कीच सांगायचं आहे, शरद पवारजी हे एक फिल्म स्क्रिप्ट आहे का की दोन लोक आले, तुम्हाला भेटले, त्यानंतर तुम्ही हे पण नाही विचारले त्यांना की त्यांचं नाव काय आहे, त्यांचा आता पत्ता काय आहे, आणि नंतर तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन राहुल गांधीला भेटा आणि राहुल गांधींनी हे सांगितलं की इलेक्शन कमिशननी गोंधळ केलं. हे किती वाईट आहे की लोकतंत्र आणि प्रजातंत्रावरती तुम्ही इतकी मोठं प्रश्नचिन्ह आणि इतकी मोठं एक जबाबदारी जे आहे आमच्या इलेक्शन कमिशनवरती त्यांना तुम्ही नजरअंदाज केलं. तर नक्कीच मला वाटते की शरद पवार जी असो किंवा राहुल गांधी 6 महिन्याच्या नंतर हे तक्रार का केलं, तुम्ही काय लिखित दिलं का, काय नाही केलं, आणि फक्त हे एक ॲज वी से इन इंग्लिश अ फॉल्स ॲलिगेशन. काय म्हणणार शरद पवार असं पण म्हणत आहे की ते राहुल गांधी जवळ त्यांना घेऊन गेले होते पण त्यांना नाव आणि पत्ता काही पण आठवत नाही, मालूम नाही की ते कोण होते. नम्रता, तेच आहे, हे एक फिल्म स्क्रिप्ट नाही जे शरद पवारनी लिहिलेले आहे, जिथे ते सांगतात की दोन लोक आले, मला भेटले, त्यानंतर त्यांचं नाव नाही घेतलं परंतु पाठवलं राहुल गांधीकडे. अरे तुम्हाला काय कंप्लेंट करायचं तर कंप्लेंट कुठे करायचं आहे? इलेक्शन कमिशनचं काम काय आहे? बघायचं की लोक बाहेर ये, त्यांना वोटिंगचे सुविधा द्या आणि एक ट्रान्सपेरंट अकाउंटेबल प्रोसेस. त्याच्या प्रती तुम्ही टिप्पणी न करतात, तुम्ही फक्त हे स्क्रिप्ट असं फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करतात की बघा हे लोक होते आणि ते असं सांगितलं. जेव्हा 2024चे लोकसभा इलेक्शन होते तेव्हा तुम्हाला जनताने स्वीकार केलं. आम्ही कधी पण नाही सांगितलं की बघा की गोंधळ झाला की EVM टॅम्परिंग की काय असं. हे एक प्रतिक्रिया आहे प्रजातंत्रामध्ये की लोकांना ते एक हक आहे की ते वोट करू आणि कोणासाठी त्यांचा एक व्यक्तिगत रायमत असू शकतो. त्यानंतर आता विधानसभामध्ये जेव्हा तुम्हाला मत नाही भेटलं, आमचे नेता एकनाथजी शिंदे आणि शिवसेना 80 सीट्स लढले आणि 60ला आम्ही जिंकून आले. बघा स्ट्राईक रेट, कारण आमचं काम होतं आणि लोकांनी स्वीकार केलं आम्हाला. आम्ही कधी पण प्रजातंत्रावरती असं कलंक नाही लावणार. याचवर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणत आहे की इकडचे मुख्यमंत्री चीफ मुख्यमंत्री आहेत आणि काय इलेक्शन कमिशनचे ते दलाल आहेत का? बघा, काँग्रेस पार्टीची पद्धत आहे, काय ब्लूप्रिंट नाही, काय विजन प्लॅन नाही, फक्त गंदे शब्दांचा वापर. मुख्यमंत्रीला चीप सांगायचं आहे, दलाल सारखा शब्दांचा वापर करायचं, हे काँग्रेसची एक विचारधारा आहे. आणि मला स्पष्ट सांगायचं आहे की जनता तुम्हाला कधी स्वीकार नाही करणार. तुमच्याकडे काम आहे तर कामबद्दल बोला. फक्त असं आरोप आणि अब्युजेस जे तुम्ही करतात ते थिएट्रिक्स, फोटो ऑप्स आणि फक्त मीडियासाठी आहे. थँक्यू मॅम. कॅमेरा पर्सन आतिश सह नम्रता दुबे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.